नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम बूस्टरमध्ये आपण 2024चा तो राज्यसेवा प्रिलिमचा पेपर आहे. तिच्यामध्ये जोड्या लावा असे जे प्रश्न आहेत बघा, तर त्यांचे ट्रेंड्स आणि ते प्रश्न समजून घेणार आहे. टोटल जे आहे 2024 प्रिलिम्समध्ये 6 प्रश्न यांनी जे आहे जोड्या लावा म्हणून विचारलेले आहेत. आता राज्यसेवा प्रिलिम्समध्ये हे प्रश्न आपल्याला इन कॅश करता आले पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला काही विशिष्ट ट्रेंड्स जे आहेत ते रुटीन बघायला मिळतात. 1 2 3 4 4 3 2 1 किंवा जे आहे की याच्यामध्ये एक दुसरी ट्रिक पण आहे जी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलेली आहे. आपण एक प्रश्न करून त्याला जे आहे येत्या सिरीजमध्ये समजून घेऊ. सगळं आज तुमच्यासमोर हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती जे आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा. आता बऱ्याचदा कसं आहे, तसं प्रश्न बघायला गेलं तर सोपा आहे की तुम्ही आलात आम्ही आपल्या आभारी आहोत, याच कॅटेगरीतला हा प्रश्न आहे. साधा सोपा प्रश्न आहे. पण आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही बघितलं मुंबई, दिल्ली, पंजाब, मद्रास, तर आपल्याला तर हे माहीत आहे की मुंबई म्हटल्यानंतर जे आहे लोकमान्य टिळक जे आहेत बघा, 1-3 जे आहे 1-3. आता तुम्ही जर इथं बघितलं तर इथं एकाच ठिकाणी हे दिलेलं आहे बघा. 2 नंबरचाच ऑप्शन आहे की जिच्यामध्ये फक्त जे आहे की मुंबई आणि लोकमान्य टिळक ही जोडी जी आहे आपल्याला योग्य पद्धतीने डील झालेली दिसते. सो मूळ गणित कसं आहे बघा याच्यामध्ये की बऱ्याचशा जोड्या ज्या असतात तिच्यामध्ये एक ऑप्शन पण तुम्हाला देऊन जातो ट्रिक. म्हणून एक गोष्ट आहे की बऱ्याचदा विद्यार्थी जे आहे एखादा प्रश्न पाहून घाबरतात किंवा मग हे डील होईल नाही होईल, हे फॅक्ट्स माहीत आहेत नाही आहेत. तुम्ही शांत चित्ताने प्रश्न वाचा, त्याच्याकडं जे आहे सकारात्मक पद्धतीने बघा, म्हणजे गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्यासाठी पण सकारात्मक पद्धतीने डील होतात. म्हणजे इथं बाकीचा जर काही सिनॅरिओ आपण लक्षात जरी नाही घेतला तरी त्या केसमध्ये फक्त एका ऑप्शनवरून आपलं उत्तर जे आहे तर ते क्लिअर होतं. सो ह्या पद्धतीने येत्या काळामध्ये तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायच्या आहेत. धन्यवाद.